मुंडेंमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नामदेव शास्त्रींवरही जरांगेंचा प्रहार. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे. ऐकलत? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची अशा शब्दात पाठराखण केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढत चाललाय. भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे दोघांवरही निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू झालाय. हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळतोय, अशी खरमरीत टीका जरांगेंनी नामदेव शास्त्री यांच्यावर केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सुरू केलेलं उपोषण 6व्या दिवशी मागे घेतलं. सध्या ते विश्रांती घेत आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर तिखट शब्दात प्रहार करत बीड सरपंच हत्या प्रकरणाची धार कमी होऊ दिलेली नाही. आता कुठल्या वळणावर हे प्रकरण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.